यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। राज्यामध्ये 62 नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू, तर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 456 वर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 22 जानेवारीच्या परीक्षा 28 जानेवारीला होणार। 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यानं विद्यापीठाचा निर्णय। राम मंदिर उद्घाटना दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट। उद्या कार्यक्रमांना जाताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय। मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीचं काम युद्धस्तरावर होणार। 23 तारखेपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। रविकांत तुपकरांच्या पत्नीसह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल। सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी मलकापुरात रेल रोकोचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। यवतमाळच्या जिल्हा बँकेच्या सीईओ नियुक्ती प्रकरणी संचालक मंडळाला उपनिबंधकांनी बजावली नोटीस। 31 जानेवारीला उपनिबंधकांकडे सुनावणी। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील विद्यार्थी इंजेक्शनच्या नशेच्या आहारी। महापालिकेच्या पंचवटी टॉकीजच्या मागे इंजेक्शनचा खर्च। एका व्यक्तीने विचारणा केली असता विद्यार्थ्यांकडून व्यक्तीला मारहाण। भारत-पाक युद्धामध्ये पराक्रम गाजवलेल्या रणगाड्याची सिंधुदुर्गात मिरवणूक। पुण्याच्या खडकीतून निघाल्यानंतर रणगाड्याचं ठिकठिकाणी स्वागत। T-55 रणगाड्याचं कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये आगमन झालेलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कौलगे गावामध्ये उद्या ग्रामदैवत हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा। ग्राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचाच मुहूर्त। मंदिरामध्ये बसवण्यात येणाऱ्या घंटानादाची काढण्यात आली मिरवणूक।